गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आज तुम्हाला कोबीची भाजी दाखवत आहे. तर मी वंडर शेफचं हँड चॉपर घेतलेलं आहे. त्याच्यात मी बारीक चिरला आहे कोबी आणि कांदा टोमॅटो आणि इकडे बडीशेप घेतली, आलं लसूण पेस्ट. हे सगळं हे ना कोबी आणि कांदा टोमॅटो लगेच झाला. हँड मिक्सरने म्हणजे कसं लाईट गेलं, हँड चॉपर म्हणजे लाईट गेले तरी चालतं. आणि इकडे मी हळद घेतली आहे, मीठ घेतले आणि धणे जिरे पावडर आणि कमी तेलात अशी सिंपल भाजी आणि जास्त शिजवायची नाही, अशी मस्त अशी पटकन एका वाफेवर होणारा कोबी मी दाखवते. आणि डाएटसाठी पण उत्तम ऑप्शन आहे ऑलिव्ह ऑइलमध्ये, पण मी साधंच तेल वापरते, त्यामुळे ती अशी पटकन होणारी भाजी बघा आणि आनंद घ्या. फ्रेंड्स, तेल बघा छान गरम झालं. आता मी हिंग टाकणार आणि त्याच्यानंतर हे कांदा टोमॅटोचं हे टाकणार चिरलेलं आणि बडीशेप आणि आलं लसूण पेस्ट आणि थोडं मीठ टाकेल. म्हणजे मऊ झालं का मग मी हळद आणि धणे जिरे पावडर टाकते, ते मी तुम्हाला दाखवते. बघा फ्रेंड्स, मी कांदा टोमॅटो असं मस्त हिंग टाकून तेल गरम झाल्यावर टाकलेलं आहे. हा जर आता पटकन मऊ होईल कारण बारीक चिरलेला आहे ना, आणि मग नंतर ते करपू नये म्हणून नंतर टाकणार शिजल्यावर हळद आणि धणे जिरे पावडर आणि मग ही कोबी टाकणार त्यात. मग बघा, असं मी दाखवतेच आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप. आनंद घ्या. बघा फ्रेंड्स, किती कांदा पटकन मऊ झाला बारीक चिरल्याचा हा फायदा आहे. वंडर शेफ जिंदाबाद. बघा हां, आता मी हे हळद आणि टाकते, चांगलं असं परतून घेते गॅस बंद करून. बघा फ्रेंड्स, मी गॅस बंद करून चांगलं हळद मग करपत नाही आणि मी छानपैकी असं त्याला मिक्स करून घेते, कारण ऑलरेडीच गरम आहे कढई, त्याच्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होईल. गॅस बंद केलेला आहे. आता मग मी गॅस चालू करून ही कोबी टाकणार आणि लगेच एक वाफेत होणार भाजी. बघा, आनंद घ्या. बघा फ्रेंड्स, मी मस्तपैकी कोट करून घेतलं सगळं आणि आता मी ह्याच्यावर वरून पाणी पण स्प्रिंकल करून मिक्स करून घेतलं आणि आता मी ही लीड ठेवते, म्हणजे एका वाफेत होईल. फ्रेंड्स, मी थोडंसं साजूक तूप ठेवते वरून. बघा मस्तपैकी मी परत लीड ठेवते, म्हणजे छान वाफ येईल. तर बघा फ्रेंड्स, आपली मस्त क्रिस्पी क्रंची कोबी तयार. एन्जॉय. लवकर या खायला. बघा किती सुंदर झाली ती, मस्त अशी.